होतील. मॅचला सुद्धा सुरुवात होईल. पंच इशारा करतायत. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. सामन्याला सुरुवात होत आहे. विलास स्पोर्ट राहणार वर्सेस सचिन स्पोर्ट पूर्ण आहे. दोन संघामध्ये आपण ही लढत पाहत आहेत. अतिशय महत्वाची लढत आहे, कारण दोन्ही संघ अगदी पाहतोय मैदानावर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथे मोठा फलंदाज बाद होतोय. दीपा म्हात्रेला यश. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे भिवंडी निजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक तसेच बीजेपीचे माजी गटनेते तसेच धर्मराजा चषकाचे प्रणेते शिल्पकार तसेच संस्थापक अध्यक्ष धर्मराजा ग्रुप तसे एक सामाजिक बांधिलकी ज्यांनी नेहमीच जोपासली त्यांना नेहमीच कोरोना वॉरियर म्हणून हा सुद्धा किताब मिळाला. सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, आणखी एक चेंडू आणि इथे मात्र चेंडू पॉइंटला भेदून सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. काही दिवसापूर्वी मित्रांनो दिवस रात्र धर्मराजा चषक ही स्पर्धा आपण बघितली आणि त्या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने प्रणेते निलेशजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आणि ज्ञानेश्वर चिकणे आपण पाहतोय आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा भिवंडीमध्ये झालेल्या आहेत सर्वाधिक लोकांनी कुठली स्पर्धा जर बघितली असेल यूट्यूबच्या माध्यमातून की तर ती धर्मराजा चषक. तब्बल 8 लाख लोकांनी स्पर्धा आणि त्याचं नक्कीच श्रेय सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांना द्यावं लागेल, कारण त्याचं आयोजनच तसं होतं. ज्या ज्या स्पर्धा भिवंडीमध्ये झाल्यात मेगा इव्हेंट सर्वात जास्त स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष लोकांनी बघितले 8 लाख सबस्क्रायबर होते. क्या बात आहे. कारण बघा यूट्यूबच्या माध्यमातून फक्त मैदानातील प्रेक्षक पाहू नका मित्रांनो, तर यूट्यूबच्या माध्यमातून तुमची स्पर्धा किती लोक पाहतायत आणि तुमच्यावर किती लोक प्रेम करतायत आणि ही सर्व संपत्ती जी माणुसकीच्या माध्यमातून माणसं कमावलेली आहेत ती निलेशजी चौधरी यांनी धावसंख्या धावपलकावर लागलेली ती. यस, 6 गोलंदाज तयार होतोय दीपक म्हात्रे. पहिल्या चेंडूवर विकेट. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल केलेला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, खाली क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. आणखी एक चौकार दीपक म्हात्रे याच्या बॅट. की दबावामध्ये येईल फलंदाजी मात्र चंद्रकांत आणि संजय माळी यांच्या माध्यमातून आपण एक चांगली बॅटिंग पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. अकरा धावा धावपलकावर लागलेले आहेत. गोलंदाज दीपक म्हात्रे
पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठे ना कुठे 11 धावा एक चांगली स्थिती म्हणावी लागेल विलासपोर्ट राहणार संघाची, कारण विलासपोर्ट राहणार संघामध्ये येणाऱ्या बॅट्समन मध्ये चांगले चांगले बॅट्समन आहेत, खास करून सलामीस आलेले चंद्रकांत. हा फुल टॉस आहे, खेळून काढलेले मिड ऑन क्षेत्रामध्ये, मिड ऑन वरून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. लॉंग ऑन रिझनला मात्र फक्त आणि फक्त सिंगल येते. वेल, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 अशी धावसंख्या विलासपोर्ट राहणार संघाची धावफलकावर लागलेली आहे. खरं तर पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर विकेट रामची पडली होती आणि त्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी अगदी लावून धरलेली फलंदाजी. अजूनही चंद्रकांत खेळपट्टीवर आहे आणि चंद्रकांत जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्की चिंता करण्याची गरज नाही आहे कॅप्टनला. स्वतः कॅप्टन आहेत चंद्रकांत आणि नक्कीच यावर्षी संघामध्ये विलासमती राहणार संघामध्ये आल्यानंतर त्यांचा संघ अगदी मजबूत झालेला आहे. गोलंदाज पद्मनाभ गोलंदाजीची सुरुवात करेल. फील्ड रिस्ट्रिक्शन नसेल, कारण 38 पूर्ण जे 38 सर्कलमध्ये जे क्षेत्ररक्षक होते ते आता मात्र फाकावले जातील, कारण सीमा रेषेवर सर्व क्षेत्ररक्षक जातील आणि 38 सर्कलमध्ये फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक असू शकतील. आय थिंक राऊंड द विकेट गोलंदाजी करेल गोलंदाज पद्मनाभ. समोर फलंदाज संजय माळी. शॉर्ट थर्ड में शॉर्ट फाइन लेगे, डीप पॉइंट, डीप कव्हर आणि लॉंग ऑफ. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंप किंचित सोडून जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या होती 13. 13 लॉस ऑफ 1 विकेट. राऊंड द विकेट. हा चेंडू पुल किल्ला आहे. यस, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. मिड विकेट रिझन वरून येथे चेंडू फेकला जातोय आणि धावसंख्या फक्त 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 15 वर पोहोचलेली आहे. सचिन स्पोर्ट पूर्ण वर्सेस विलासमती राहणार असा हा पण सामना पाहतायत. विकी शेट, आपला हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. ऑफस्टमच्या आणखी बाहेरचा चेंडू पाहतोय आपण, मात्र एक डॉट चेंडू. धावसंख्या धावफलकावर लागते 15. शफल क्रॉस झाले होते फलंदाज, अगदी यष्ट्यांवर चेंडू आदळतोय आणि अराउंड द लेग त्रिफलाचित होऊन परततोय फलंदाज. अराउंड द लेग आपण पाहतोय की नक्कीच त्रिफलाचित झाल्यानंतर फलंदाज थोडासा निराश होता. 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ओहो, इथे मात्र अपील. यस, आणि पंचांचं बोट आकाशात. जबरदस्त हादरा लागतो विलासमती राहणार संघाला. फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 फलंदाज होत आहेत बाद. पद्मनाभ
या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी चालून आलेली. सिंगल चौथा हिरवा मानकोली ए. दोन्ही संघाचे कॅप्टन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस साठी यायचे. यस, पुन्हा एकदा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी लढत आपण पाहणार आहोत. मनोहरजी जोशी यांचा संघ, त्यानंतर अध्यक्ष गणेशजी किणीसाहेब यांचा संघ. या षटकातील अंतिम चेंडू ए वर्सेस बी अशी लढत असेल पुढील सामन्यामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचे. 16 धावा धावफलकावर. पुल केलेला आहे, मात्र एलिमिनेशन मिळालं नव्हतं. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ढकलू शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. तानाजी चौधरी यांचं खूप सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेले आहे मित्रांनो, आणि व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे. मोहनदादा भोईर आणि त्यांच्या संघाच्या वतीने, मेऊस्पोर्ट आणि वरालदेवी ताडाली या संघाच्या वतीने आपलं व्यासपीठावर मनस्वी हार्दिक स्वागत. चौथा हिरवा मानकोली ए संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कालिराम माळी, वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर जोशी विलन भादवड बी संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. हरेश चौधरी गोलंदाजीसाठी तयार होईल. 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावर. 45 धावापर्यंत पोहोचण्याचा मानस असेल कॅप्टनचा, परंतु ह्या 45 धावांवर पोहोचण्यासाठी फक्त 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाज हरीश. पहिला चेंडू अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलेला आहे. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जातोय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला उचलतोय. 21 धावा धावफलकावर लागलेले सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय. चंद्रकांत नाईक खेळपट्टीवर अजूनही आहेत. वादळ कधीही येऊ शकतं. सिक्सर किंग ज्यांना म्हटलं जातंय. अगदी दमन चषकामध्ये गवळी सर धुवाधार बॅटिंग केली होती. तब्बल 10 षटकार दमन चषकामध्ये, आणि सर्वाधिक षटकारांचं जे पारितोषिक होतं ते, आणि उत्कृष्ट फलंदाज मालिका वीर अगदी चंद्रकांत नाईक यांच्या पारड्यामध्ये गेलं होतं. लाजवाब बॅटर हरीश. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हा चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर थोडासा पडला होता, त्यानंतर ऑफ स्पिन झाला होता. मात्र धाव कंप्लीट केली जाते 22च्या रूपाने. 22 धावा धावफलकावर लागलेली. मला तरी वाटतंय की चंद्रकांत नाईक यांच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल दोन्ही बॅटरचा. मात्र हरेश त्यांना पुरून उरेल का हा प्रश्न आहे. हरीशकडे एक चांगला टप्पा आहे, हरीशकडे एक स्पिन आहे, आणि अगेन्स्ट द लेफ्टी बॅट्समन हरीश चांगली गोलंदाजी करू शकतो. जगदीश पाटीलने काही ना काही कानमंत्र दिलेला आहे. एक परिपूर्ण संघ आपण पाहतोय. सचिन स्पोर्ट पूर्ण परिपूर्ण संघ पाहतोय. विलास स्पोर्ट राहणार हा संघ. ओव्हर द विकेट. खेचून मारलेला आहे. मिड ऑन वरून लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. पद्मनाभ आहे तिथे, मात्र सिंगल कंप्लीट केली जाईल. वेलकम बिंदास माळी, आपलं हार्दिक स्वागत आहे. चौथा हिरवा मानकोली ए संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. वेलकम सुस्वागतम. मात्र 4 षटक संपल्यानंतर बिंदास माळी आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 23. गवळी सर नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून 9वी स्पर्धा पाहतोय, आणि अगदी डोळ्याचे पारणे
फेडणारी ही स्पर्धा अतिशय दिमागदार आयोजन नियोजन आपण मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून पाहतोय. हो, इथे मात्र चेंडू हवेत होता काही काळ. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे कुठे ना कुठे चूक करतोय, परंतु सिंगल कंप्लीट. सिंगलने काहीसा फरक पडणार नाहीये सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला. अगदी कॅप्टन जगदीश पाटील खुश असतील सिंगल डबल्सने, कारण चंद्रकांत सारख्या फलंदाजाच्या अगेन्स्ट एक टाईट गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज हरीश चौधरीची. ह्या गोलंदाजाकडे पूर्ण गुणवत्ता आहे आणि तो गुणवत्ता सिद्ध करतोय. ओव्हर द विकेट बिंदास माली जॉईन होत आहेत आम्हाला. वेलकम बिंदास माली. आजही प्रयत्न करतील ते, का मागच्या स्पर्धेत त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. फ्लिक केलेला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मिड विकेट रिजन मध्ये. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब प्रयत्न त्या ठिकाणी. उमर 55 की दिल बचपन का. अजूनही आम्ही तयार आहोत क्षेत्ररक्षणासाठी, असेच जणू रेग्युलर क्रिकेटर्सना हे क्रिकेटर्स दाखवून देताना. 2 धावा कंप्लीट आल्या. धावसंख्या धावफलकावर लागली 26. 3 बाद 26. हे पुराणे चावल आहेत मित्रांनो, आणि पुराणे चावल नेहमी चवदार असतात, अगदी चविष्ट असतात. 40+ झाले म्हणून अजून आम्ही आमची हिंमत हारलो नाही. वेलकम नरेश साहेब भोईर, आपला हार्दिक स्वागत आहे. मोहनदादा भोईर यांचे बंधुराज, वेलकम, सुस्वागतम. नरेश भोईर यांचंही क्रिकेटवर अपार प्रेम आहे, मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे कुठे ना कुठे क्रिकेट पासून दूर असतात. मात्र तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. विकी शेट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नक्कीच विकी शेट आपलंही व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. दरम्यान 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. ह्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 8 धावा आल्या. उर्वरित शेवटचं षटक एक 13-14 धावा कराव्याच लागतील विलास स्पोर्ट राहणार संघाला, तरच सचिन स्पोर्ट पूर्ण संघासमोर त्यांचा टिकाव लागू शकतो. मात्र जगदीशला हे प्रयत्न करावे लागतील. आपल्या गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल की 7 ते 8 धावांचं एक षटक टाकावं, पॉवर प्ले स्लॉक षटक. प्रयत्न कोण करेल मात्र? जोशीलन बी संघ आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. कोंबडा कोंबडी आपण या स्पर्धेमध्ये बरेचसे पाहिले. आज येस आपण पाहतोय की नक्कीच ऑन स्क्रीन सर्व पाहुणे मोहनदादा भोईर यांच्या समवेत. येस, विकी शेट स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय आणि नक्कीच फोकसमॅन आहेत या स्पर्धेचे, आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवल्या गेलेल्या आहेत. रुपेश भगत गोलंदाजीसाठी तयार होतोय. हे शेवटचं षटक असेल, शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय आणि शेवटचं षटक अतिशय महत्वपूर्ण षटक आहे. येस, फ्लाइटेड गोलंदाजी आपण पाहतोय. क्या बात आहे. प्रेक्षकांनी अगदी तोंडात बोटे घातली बघा. कुठे ना कुठे फ्लाइटेड गोलंदाजी आपण या अगोदर बघितली होती रुपेशची, परंतु इथे मात्र नक्कीच पुढचे 5 चेंडू अगदी एंटरटेनमेंट करणारे असतील, मजा आणणारे असतील. डॉट चेंडू. येस, आज सर्व संघांची जेवणाची सोय गेले 3 दिवस आपण पाहतोय. अन्नपूर्ण ब्रह्म आणि नक्कीच पूर्ण पोटभर इथे जेवण दिलं जातं. रुपेशजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. रुपेश, हो, आणखी एक फ्लॅटेड चेंडू. असं वाटतंय फलंदाजाला की मी चेंडू फोडू की काय, इतका प्रयत्न होतोय फलंदाजाचा. चंद्रकांत नाईक सुद्धा बघा गालातल्या गालात कुठे ना कुठे स्माइल देत आहेत, कारण त्यांनाही माहित आहे आपल्या संघाला एक मोठ्या धावसंख्येपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर हेही चेंडू खेळून काढावे लागतील. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतील इथे गोलंदाज रुपेश भगत. थोडा घाई करा प्लीज, कीप इट अप रुपेश भगत, कारण खूप उशीर झालेला आधीच आपण या स्पर्धेला या आजच्या दिवसाच्या शेड्यूलला. राऊंड द विकेट
आणखी एक आपण पाहतोय इथे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अजीब गरीब गोलंदाजी. फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय असेल प्रेक्षकांना विचार पडलेला आहे. फलंदाजी थोडेसे कुठे ना कुठे स्माइल देत आहेत. राऊंड द विकेट. आणखी एक फ्लाइट चेंडू पाहायला मिळेल का? यस, फ्लाइट आहे. स्लॉग स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते मात्र झेल सुटतोय आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार. हेमंत मिटकर किती नाखुश आहेत बघा एस्ट्यांच्या मागे, कारण त्यांना अंदाज होता की झेल होईल, परंतु कुठे ना कुठे क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकारासाठी आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर लागली ती 34. शेवटचे 3 चेंडू 6 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न. चंद्रकांत नाईक पहिल्या चेंडू पासून खेळपट्टीवर आहेत. मला वाटते 4चे 4 षटक ते खेळपट्टीवर राहतील. चेंडू किती केले? फक्त आणि फक्त 7 चेंडू त्यांच्या वाट्याला आलेले आहेत आणि 7 चेंडू मध्ये त्यांच्या बॅट मधून निघालेले आहेत 11 धावा. या षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. परंतु या गोलंदाजीवर करेल तरी काय फलंदाज, हाही प्रश्न पडतो. चेंडू आपण पाहतोय इन स्विंग झाला होता, ऑफ स्पिन झाला होता. बॅटला चाटून चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. हेमंत मिटकर लाजवाब प्रयत्न त्या ठिकाणी. जर झेल घेतला असता तर त्यांच्या स्टेटसवर आज नक्कीच हा झेल दिसला असता, परंतु झेल सुटतोय. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 35. दोन्ही संघाचे कॅप्टन यानंतर टॉस साठी आपण यायचं आहे. जोशी विलोन भादवड बी आणि चौथा हिरवा मानकोली ए. जोशी विलोन भादवड ए आधीच सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. सोनादेवी टेमगर, क्या बात आहे, अगदी शेजारी शेजारी सुपर 3 मध्ये. हा चेंडू आपण पाहतोय चंद्रकांत नाईक यांच्या मार्फत आपण पाहतो हा डॉट, सॉरी रुपेश भगत यांच्या मार्फत आपण हा पाहतोय चेंडू. डॉट येतोय. यस, पंच विकेट झाली की डॉट? येस, विकेट इथे चंद्रकांत नाईक यांची मिळालेली आहे. रुपेश भगतला अशा प्रकारे 4 षटक संपले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव यस, चौथा हिरवा मानकोली ए आणि जोशी विलोन भादवड बी. क्या बात आहे. ए आणि बी मध्ये टक्कर होणार आहे. एका गावातील ए संघ आणि दुसऱ्या गावातील बी संघ. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. रुपेश दादा चौधरी त्याबरोबर विकी सेट, आमचे दोन्ही मान्यवर. येस, ॲब्सोल्युटली दोन्ही कॅप्टन आहेत. जोशी विलोन भादवड ए संघ, तसेच चौथा हिरवा मानकोली ए आणि जोशी विलोन भादवड बी. दोन्ही कॅप्टनला खूप शुभेच्छा. टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? येस, चौथा हिरवा मानकोली ए. मात्र टॉस जो जिंकलेला आहे तो भादवड संघाने. दोन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे.
विकेट आपलंही खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. तसे एक फारसं ओपनिंग कारण मॅच सुरू होईल, आपण ओपनिंग घेऊया. भादवड संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. कसं वाटलं आयोजन? खूप छान आहे, छान आहे आयोजन. नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असणार आहे? फलंदाजी करणार आहे, क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साधारण एक माइंडसेट केला असेल समोरच्या संघाला, चौथ्यावर मानकोली संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत? महेश आहे, शरद आहे, सचिन आहे आणि हा गुळवी आहे, पंडित गुळवी आहे. 4 षटकांची मॅच आहे, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 35-40 पर्यंत प्रयत्न करू आम्ही. म्हणजे 40+ मॅच आहे, अंडर 40, 40च्या आतमध्ये. ऑल दी बेस्ट, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. चौथ्यावर मानकोली संघाचे व्हेरी फेमस, जे नेहमीच नावाप्रमाणे बिंदास खेळत असतात. आपण जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं? बॅटिंग करायची आणि बॅटिंगमध्ये तुम्ही जर मोठी धावसंख्या उभी केली तर समोरच्या संघाला पराभूत करू शकता. साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. बिंदास व्यतिरिक्त अजून कुणाकडनं जास्त अपेक्षा असतील की जो खूप चांगली बॅटिंग करेल? योगेश दलवी, अविनाश माली, श्रीराम, आम्ही असे आहेत. कसं वाटलं आयोजन? मोहनदादा भोईर असतील, आमचे सन्मान विकी सेट असतील. कसं वाटलं आयोजन? खूप चांगलं आयोजन. मेहुल स्पोर्ट ताडाली, त्याचबरोबर वरालदेवी स्पोर्ट 40+ ताडाली यांचं एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहतोय आपण. मोहनदादाचं आयोजन जर बोलले ना तर मी नेहमीच गेली 13 वर्षे नवीन 40मध्ये खेळतो. 13 वर्षामध्ये मी नेहमी बघतो की त्यांचा काहीतरी आगळा वेगळाही प्रयत्न असतो आणि हे आयोजन नियोजन ते स्वतः एकटे करतात ना, त्यांच्यावर सगळ्या लोकांचा भरपूर प्रेम आहे. हे ते त्यांच्या मॅचमधून सिद्ध होते की ते खूप प्रेमाळू आहेत आणि त्यांना लोक खूप प्रेम करतात, म्हणून त्यांचं आयोजन नियोजन एकदम सुंदर असते. म्हणून तर आमचं समालोचन जे परिवार आहेत ना, परिवारामध्ये जवळपास 28 ते 30 सदस्य आहेत आणि त्यामध्ये आम्ही एकमेव दादा म्हणून त्यांचा उल्लेख करतोय, मोहनदादा. त्याचं कारणच हे आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. ऑल दी बेस्ट मित्रांनो. यानंतर जी मॅच होणार आहे त्या मॅचमध्ये जोशी 11 भादवड संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चौथा हिरवा मानकोली ए संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जाऊया का कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. 35 धावा करून 36 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलेले सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला. जगदीश आणि संदीप आय थिंक आहेत खेळपट्टीवर. गोलंदाज राम गोलंदाजी सुरुवात करेल. नक्कीच एक नवीन इनिंग आणि पाहतोय आपण एक दोन्ही संघ जर बघितले, दोन्ही संघ एकमेकांना पूरक आहेत. राऊंड द विकेट गोलंदाजी पहिली सुरुवात करेल गोलंदाज राम. जगदीश आणि संदीप ही जोडी खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. खरं तर हे चेंडू, या चेंडूवर मर्यादा आणावी लागेल. हे चेंडू ओम साई मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर नवनीतजी चौधरी. नवनीतजी चौधरी, आपण या क्रीडा नगरीमध्ये आलात, आपला हार्दिक स्वागत आहे. मात्र आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची गरिमा वाढवायची. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर क्षेत्रामधून डीपला जातोय चेंडू. सिंगल आली आणि त्यानंतर आपण पाहतोय की डबल मध्ये सिंगल कन्वर्ट केली. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज अगदी आखो में इशारा करतायत आणि काय जबरदस्त दुसरी रन पूर्ण करतायत. 2 धावाने 3 वर धावसंख्या पोहोचलेली. यानंतर अध्यक्ष वर्सेस उपाध्यक्ष अशी आपण लढत पाहणार आहोत. आधीच उपाध्यक्षाचा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. राऊंड द विकेट राम. हा चेंडू डाव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर. मी म्हटलं होतं की नियंत्रण ठेवावं लागेल, खास करून वाईट चेंडूवर. मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय की गोलंदाज कुठे ना कुठे लाईन आणि लेंथवर नियंत्रण ठेवू शकलेला नाहीये. 2 चेंडू वाईट आणि जितके चेंडू तुम्ही वाईट टाकाल तुमच्या संघाकडे फक्त 35 धावा आहेत. खूप धोकादायक हे वाईट चेंडू ठरतील तुमच्या संघासाठी. राम लाईन आणि लेंथ सुधारतोय का? येस, इथे लाईन आणि लेंथ बघा काय जबरदस्त आहे.
अगदी ऑफ स्टंप किंचित सोडणारा चेंडू होता, खाली राहणारा चेंडू होता. या चेंडूवर मी स्वतः बॅटिंग केलेली आहे. या चेंडूवर जयगावदेव वडुणोकर संघाने जेव्हा नक्कीच स्वयंभू पायगाव संघाला एक चांगली लढत दिली होती. चेंडू कुठे ना कुठे खाली राहतात, अगदी सबमरीन चेंडू कधी ना कधी झपकन आत येत आहेत. अगदी खेळपट्टी सपाट खेळपट्टी आहे. यस, बघा बघा त्यानंतर आपण पाहतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा अगदी खालून राहणारा चेंडू यष्ट्यांना जवळ जवळ चाटून गेला होता आणि चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे. 4 धावा धावपलकावर लागलेले आहेत. राऊंड द विकेट इथे फ्लिक केलेला आहे क्षेत्ररक्षक दीपक भोईर. ओहो, बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये नक्कीच दीपक भोईर त्या ठिकाणी शॉट कव्हरला आहेत. धावसंख्या 5. मित्र 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपण जेवणाची अगदी रुचकर जेवणाची सोय बघितली. आज ही दुपारी चिकन विथ मटन आपण जेवणाची सोय मोहनदादा भोईर आणि त्यांच्या पूर्ण संघाच्या वतीने प्रेक्षक तसेच खेळाडूंना नक्कीच ही जेवणाची सोय असेल. मात्र भाडे करू आणि नक्कीच परप्रांतीयांनी लांब राहायचं आहे. यस, खेळाडूंची खास करून सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सालाबाद प्रमाणे दरवर्षीच ती केली जाते. नाही म्हणजे असं नको व्हायला संदेश. गाववाल्यांची पूजा आणि दशरथ पाटील यांच्या भाषेत असो. मजाकचा भाग सोडूया. 9 धावा धावपलकावर लागले. ज्ञानेश्वर चिकणी सुद्धा आमच्या दशरथ पाटीलच्या पेक्षा कमी नाही आहेत. ते त्या ठिकाणी बसल्यावर सुद्धा यावर काव्य करू शकतात. या बसल्यावर सुद्धा काव्य करू शकतात. चेंडू अजून एक शिल्लक आहे सर. एक चेंडू शिल्लक आहे बघा. पहिला वाईट, त्यानंतर 2, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट डॉट सिंगल आणि चौकार. यस, विजयजी चौधरी आपण मान्यवर कक्षामध्ये आहे. ते ओवळी गावचं वादळ संघाचं विजयजी पाटील, नेहमीच गावदेवी ओवळी संघाचं वादळ म्हणून ज्यांचं नाव घेतलं जात आहे. आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. मोहनदादा भोईर यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस, तर पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागलेले आहेत त्या तब्बल 10. अजूनही 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण विलासमोती राहणार संघाकडेही गोलंदाज आहेत. अगदी एकाहून एक चांगले गोलंदाज. अग्निपरीक्षा असेल सचिन स्पोर्ट पूर्णा संघाची, मात्र सचिन स्पोर्ट पूर्णा संघाकडेही चांगले फलंदाज आहेत. इथून येणाऱ्या फलंदाजामध्ये नक्कीच पद्मनाभ आहे, रुपेश आहे, हरेश म्हणजे हेमंत. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. दीपक म्हात्रे यांनाही विसरून चालणार नाहीये. आज पॉवर प्लेचं षटक दीपक म्हात्रे यांनी हाताळलं होतं. काहीसं महागडं ठरलं होतं. 12 धावा धावपलकावर आलेल्या. मात्र पहिल्याच चेंडूवर फलंदाजी बाद केला होता दीपक म्हात्रे यांनी. अगदी दोलायमान परिस्थिती. चला स्पीडअप करा प्लीज. विलासमोती राहणार संघाचे कॅप्टन, आपणास विनंती असेल प्लीज स्पीडअप करा. दोलायमान परिस्थिती. दोन्ही संघांना अगदी समान संधी. ओ हो, पहिला चेंडू पाहतोय आपण. पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला टर्न झाला होता. वेलकम विजयदादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. अजूनही क्रिकेटवर त्यांचं प्रेम, अजूनही क्रिकेटशी त्यांची आस्था आणि त्यांचं नाव आहे नक्कीच विजयदादा. शरदजी केणी साहेब, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आपणास ही विनंती आहे, इथे मात्र फलंदाज होतोय बाद. इथून ज्ञानेश्वर मुकादम सामन्याचं चित्र बदलू शकतं. हा फलंदाज बाद झाल्यानंतर नक्कीच ज्या फलंदाजाची अपेक्षा होती तोच फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे, पद्मनाभ. अजून या सामन्यातील 10 चेंडू शिल्लक आहेत आणि
16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडूवर जर विचार केला तर 26 धावांची अजून गरज आहे. जगदीश पाटील स्वतः कॅप्टन तिथे आहेत खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षण बघा, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. दीपक भोईर आणि बोपी साहेब, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. तिथून जर चेंडू थोडासा इकडे तिकडे झाला तर दोघांची दमछाक होऊ शकते. हा फुल टॉस आहे. इन ऍक्शन दीपक भोईर. मात्र पंकज डीप वरून येत आहेत. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली ती 11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. संदीप बाद झालेले. वेलकम वामनजी चौधरी, स्टेशन मास्टर आहेत. नक्कीच आपलंही हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये, या व्यासपीठावर. वामनजी चौधरी साहेब, सुस्वागतम. ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्तिमत्व. पिछा केला होता चेंडूचा. कुडूसर मात्र वळतायत आमच्याकडे. अवांतर वाईटचा इशारा करतायत. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय अवांतरच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली 12. शेवटचं जे षटक हाताळलं होतं रुपेश भगतने, ते अगदी नाट्यमय षटक, अगदी एंटरटेनमेंट करणारं षटक होतं आणि त्या षटकामध्ये 7 धावा आल्या. बॅकफुटला गेले फलंदाज. फ्लॅश स्क्वेअर कट. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. अजून जर बघितलं संदीपच्या बॅटमधून एक चौकार आला होता. मोठे फटके दुरापस्त झालेले कुठे ना कुठे सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला. रेग्युलर इंटरव्हलने विकेट पाडावे लागतील विलासमती राणाल संघाला. तर एक महत्वाची भागीदारी करावी लागेल सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला कुठल्या तरी फलंदाजांना. अजून दोन्ही संघांना समान संधी आहे. ओव्हर द विकेट शॉर्ट रनमध्ये गोलंदाजी करतोय संजय. हा चेंडू फुलटॉस होता, व्यवस्थित बॅटवर घेतलेले. मात्र पंकज भोईरच्या हातातून चेंडू जाणं म्हणजे नक्कीच वाघाच्या हातातून शिकार जाणे. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय अध्यक्ष गणेशजी केणी साहेब, माजी सरपंच, तसेच नक्कीच रविदादा पाटील, चौठाईराव मानकोली बी संघाचे सर्वेसर्वा, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. जिके दादा नक्कीच आज जबरदस्त लुक त्यांचा, अगदी डॅशिंग लुक मध्ये आलेले. खरं तर असं म्हटलं जातं की सावळ्या माणसाला सावळा कलर किंवा काळा कलरच चांगला शोभत असतो. आज नक्कीच दादांचं या व्यासपीठावर आगमन झालं आणि व्यासपीठ जणू फुलून गेलेलं आहे. वेलकम अध्यक्ष साहेब, या व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ आज इन ऍक्शन चौठाईराव मानकोली ए वर्सेस जोशीलन भादवड बी या दोन संघामध्ये आपण लढत पाहणार आहोत. 12 चेंडू 16 धावा. 12 चेंडू 20 धावांची अजूनही आवश्यकता. चला स्पीडअप करा प्लीज. पंकज प्लीज, चंद्रकांत भाऊ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फक्त आणि फक्त दुसरा सामना सुरू आहे. आपल्याला तब्बल 10 सामने खेळवायचे आहेत आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात गवळी सर जर 4 षटकांचा सामना आपण खेळवला तरच खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक रंग राहील. गोलंदाज चंद्रकांत स्वतः कॅप्टन आहेत आणि तेच मात्र पुढे येतील असं वाटतंय. इथून गिअर पण चेंज करावा लागेल सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला, कारण 10च्या सरासरीने अजून 20 धावा आवश्यक आहेत. पद्मनाभला या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे. अनेक वेळा पद्मनाभने अगदी बेछूट फलंदाजी या खेळपट्टीवर केलेली आहे. तोच पद्मनाभ समोर असेल. हे षटक खूप महत्वाचं आहे गवळी सर, कारण या षटकावर या सामन्याचं पूर्ण चित्र अवलंबून आहे. आणि षटकही कोणाकडे सोपवलेले, स्वतः कॅप्टन चंद्रकांत नाईक त्या ठिकाणी षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ, असं ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू नव्हता. 4 धावा आल्या. धावसंख्या 20 धावपलकावर लागलेली आहे. उर्वरित 11 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज.
रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता, तर कुठे ना कुठे आपण पाहतोय बॅट प्रॉपर बॅटवर बॉल आलेला नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावपलकावर लागलेले 21. चंद्रकांत पुन्हा एकदा सज्ज होतील. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. हा चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा डावेष्टीच्या बाहेर निघाला आणि पंचांकडून अवांतर धावेचा इशारा आला, वाईटचा इशारा आला. अवांतर धावेने धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. खरं तर दुपारचं वातावरण शांत, क्रिकेट. एक चौकार आला होता पद्मनाभच्या बॅटमधून. हो, इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षणही तितकं चांगलं. डीप पॉइंट सीमारेषेवरचे चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 23 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अजूनही सामन्यामध्ये जान आहे. चंद्रकांत प्रॉपर चेंडू बॅटवर येत नाहीये. डीपला क्षेत्ररक्षक पंकज भोईर आहेत. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण आज चार्जअप झालेला विलासमोती राहणार संघ. अगदी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. त्यांची बॅटिंग कुठे ना कुठे शेवटच्या षटकात चांगली झाली नव्हती. गोलंदाजी ही तितकी खराब होत नाहीये. चांगली लढत दिलेली आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला. एका धावेसाठी झगडावं लागलेले. हा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. सिंगल तर नक्कीच येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? जगदीश पाटील कुठे ना कुठे थकान त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या शरीरावर जाणवत आहे. 25 धावा धावपलकावर लागल्या. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. अजूनही हिंमत सोडलेली नाही गोलंदाजांनी. अजूनही लढत देत आहेत फलंदाज. ओ, इथे मात्र चेंज ऑफ पेस. काय घडलंय? सिंगल तर कशी बशी कंप्लीट झालेली. बाईचा इशारा येतोय पंचांचा. ओ हो, स्ट्राईक ही चेंज झालेली आहे. इथं परिस्थिती अगदी प्रतिकूल परिस्थिती विलासमोती राहणार संघाच्या जर विचार केला, आणि अनुकूल परिस्थिती आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला. कारण स्ट्राईक जी आहे ती पद्मनाभकडे. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावर लागलेले आहेत आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत अजून 10. अजूनही सामना दोलायमान परिस्थितीत आहेत. सचिन स्पोर्ट पूर्ण की विलासमोती राहणार, हा प्रश्न प्रेक्षकांना सतावतोय. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. टीम मीटिंग करू नका प्लीज. शेवटचे क्षण आहेत. यस, लगेच निर्णय घ्या. आपण गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण करायचं आहे? आय थिंक पंकज भोईर येतील गोलंदाजीसाठी, की दुसरा कोणी गोलंदाज कर्णधाराच्या मनात असेल. पद्मनाभ खेळपट्टीवर आहे. पहिल्या चेंडूपासून अगदी जगदीश पाटील खेळपट्टीवर आहे. चंद्रकांत नाईक जसे पहिल्या चेंडूपासून शेवटच्या षटकापर्यंत खेळले, अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जगदीश पाटील आपण पाहतोय पहिल्या चेंडूपासून अगदी शेवटच्या षटकापर्यंत आहेत. आणि बरेचसे संघ असे म्हणतात की 45च्या खेळाडूंचं काम काय? एक षटक संपलं, चलो आ जाओ पवेलियन में. बऱ्याचशा संघामध्ये पहिले षटक संपलं की आरक्षण संपतं, आरक्षण उठवलं जातं. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की 45चे खेळाडू बिचारे आल्या पावली माघारी परत असतात. परंतु त्याचंही त्यांना काही नवल वाटत नाही किंवा त्यांना कमीपणा वाटत नाही. आपल्या संघासाठी हे जी प्लॅनिंग आहे ती अतिशय महत्त्वाची असते. काही हो, आपला संघ जिंको ही खरी परिस्थिती असते. दीपा मात्रे खुश आहेत अगदी नाही, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कधी असं नसतं की त्यांचा संघ हरो किंवा जिंको. जिंदा दिल आदमी. वेलकम, सुस्वागतम. वराल देवी बी संघाचे कॅप्टन सर्वेश चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय जबरदस्त फटका पद्मनाभच्या बॅट मधून, षटकार. ती स्ट्राईक जी चेंज झाली होती ना शेवटच्या चेंडूवर, खरं तर टर्निंग पॉइंट तो होता. तिथे यष्टीरक्षकाने जी चूक केली होती ती चूक खूप महाग पडणार आहे विलासमोती राहणार संघाला.
चेंडूची फेक करा प्लीज. कारण बघा पद्मनाभकडे क्षमता आहे, कारण या खेळपट्टीवर अनेक वेळा त्याचं वादळ घोंगावलेलं आहे. अनेक वेळा त्यांनी या खेळपट्टीवर अगदी सुसाट फलंदाजी केलेली आहे. आणि पद्मनाभ शेवटपर्यंत खेळपट्टीवर असणं ही एक महत्वाची गोष्ट असते सचिन स्पोर्ट पूर्ण संघासाठी. धावसंख्या धावफलकावर लागलेले 32, उर्वरित 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. यानंतर अध्यक्ष वर्सेस उपाध्यक्ष असा सामना पाहणार आहेत. अध्यक्ष गणेशजी केणी साहेब, जिग्या दादा आणि उपाध्यक्ष मनोहरजी जोशी. वेलकम देवा टावरे अँड कंपनी, आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाचे या ठिकाणी आगमन झालेले, आपलं हार्दिक स्वागत. फक्त आणि फक्त दिशा दिली होती. वेलकम पप्पूजी बजागे, आपलं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम. 4 चेंडू 3 धावा. पद्मनाभ स्ट्राईक चेंज करतोय, काय असेल त्याच्या माइंड मध्ये? खरं तर पद्मनाभला स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं आवश्यक होतं. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावर लागल्या त्या 33, उर्वरित 4 चेंडूमध्ये करायच्यात अजून 3. वेलकम उद्योजक उद्योगपती पप्पूजी बजागे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. मॅचची एज लागली. 34 धावा धावफलकावर, फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. काहीसा असा सामना जय गावदेव वर्सेस स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये झाला होता. 3 चेंडू सर 2 धावांची आवश्यकता. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिली सिंगल आली, त्यानंतर डबल, आणि अशा प्रकारे आपण पाहतोय विजय संपादन करतोय सचिन स्पोर्ट पूर्ण हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन सचिन स्पोर्ट पूर्ण अँड हार्ड लक विलास स्पोर्ट राणाल. फक्त 35 धावा. शेवटचं षटक आणि यष्टीरक्षकाने 3ऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर सोडलेला तो चेंडू, स्ट्राईक चेंज, हे घटना खूप महत्वाच्या ठरल्या. हाडलक विलास स्पोर्ट राहणार, हाडलक रमेशजी तरे साहेब, हाडलक अध्यक्ष साहेब, अँड अभिनंदन जगदीश शेठ अँड दीपक म्हात्रे. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे जाऊया आपण. मॅन ऑफ द मॅच अर्थातच पद्मनाभ आपण वेळ न दडवता लगेच व्यासपीठावर या. आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र दयानंद पाटील जे दादांचे जवळचे मित्र आहेत, प्रोप्रायटर साई कृपा एंटरप्राइजेस, माजी सरपंच डुंगे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आणि आकर्षक गिफ्ट श्री रवींद्र प्रताप सिंह मंटू याचकडून आकर्षक गिफ्ट. आणि त्यानंतर कलिंगड वरालदेवी 40+ संघाचे कर्णधार दत्ताजी पवार याचकडून कलिंगड. वेलकम हरीश पाटील. वेलकम. सर्वात प्रथम आपण ट्रॉफी रवींद्रजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते देऊया. स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ जितेंद्र दयानंद पाटील डुंगे माजी सरपंच यांच्याकडून ही ट्रॉफी प्रदान झालेली आहे आणि देत आहेत अध्यक्ष साहेब आणि सचिव साहेब. त्यानंतर गिफ्ट मी रवींद्र